RTE ॲडमिशन 2025साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जे डॉक्युमेंट रेडी करायचे आहे हे अर्ज सुरू व्हायच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असणं गरजेचं आहे. वेळेवर बनवलेले डॉक्युमेंट्स RTE ॲडमिशनसाठी लागू असणार नाही हे ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे. तर आपण यामध्ये बघू शकतो. तर यावर्षी जे अर्ज सुरू होणार आहे, अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये 25% जेही शाळा असतात प्रायव्हेट म्हणजे जे इंग्लिश मीडियम स्कूल असतात त्यामध्ये 25% आरक्षण असते आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेश दिला जातो. आणि यामध्ये संपूर्ण जे नंबर लागतात ते लॉटरी सिस्टीमने लागतात. तर यामध्ये तुम्ही एक अपडेट बघू शकता. प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्र ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. म्हणजे अर्ज करायच्या अगोदर किंवा अर्ज संपायच्या जी डेट राहील त्याच्या अगोदर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स बनवलेले असलेले पाहिजे तरच ते डॉक्युमेंट्स लागू असणार आहे. बालकाचे आधार कार्ड कंपल्सरी आहे. रहिवाशीचा पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTEसाठी पात्र बालकांसाठी आवश्यक आहे. फक्त 3 डॉक्युमेंट्स पाहिजे. तुम्ही बघू शकता आधार कार्ड, रहिवासी पुरावा यासाठी आधार कार्ड देऊ शकता. भाड्याने राहत असाल तर तुम्ही नोटरी केलेला रेंट ॲग्रीमेंट देऊ शकता आणि जन्मतारखेचा पुरावा यासाठी आधार कार्डसुद्धा लागू आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे बालकाचे ते सुद्धा लागू असणार आहे. आणि या व्यतिरिक्त कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. RTEचे फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर लिस्ट कशा लागणार आहे, लॉटरी कशी लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल व आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आणि त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. तिथे तुम्ही जॉईन करू शकता आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. तर जात प्रवर्गासाठी बघा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागासवर्ग म्हणजे OBC आणि विशेष मागास वर्ग म्हणजे SBC. या जेवढेही कास्ट आहे या सर्व कास्टवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि हे कास्ट सर्टिफिकेट बालकाचे नसणार, ते असणार आहे त्यांच्या वडिलांचे. जर तुम्ही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा जर अर्ज करत असाल आणि तुमचा जर नंबर RTE थ्रू जर लागला म्हणजे लॉटरीमध्ये जर आला तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि ते कास्ट सर्टिफिकेट फक्त वडिलांचे लागणार आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही एवढ्या कास्टमध्ये येत असाल तर फक्त ओपन किंवा EWS ह्या 2 कास्टला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. बाकी सर्व जेवढेही कास्ट आहे सर्वांना कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे. आणि आता आपण जस्ट चेक केलेलं आहे की वंचित प्रवर्गामध्ये कोण येते. तर जेवढ्या कास्ट होत्या जेवढ्या आपण आता रीड केलेल्या आहेत तेवढ्या कास्ट वंचित प्रवर्गामध्ये येते. तर यामध्ये बघू शकता वंचित प्रवर्गामध्ये जे येतात त्यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही आहे. क्लिअर सांगितलेलं आहे. म्हणजे जेवढ्याही कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचे दाखल्याची आवश्यकता नाही आहे. आणि जर बालक तुमचं दिव्यांग असेल तर तुम्हाला त्यामध्ये 40% दिव्यांगत्व असलेलं प्रमाणपत्र देणं गरजेचं राहणार आहे. आणि यामध्ये बाकी वैद्यकीय जर कोणते प्रॉब्लेम असेल तर त्याबद्दलचे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट हे मागवण्यात येणार आहे. जर कोविडमध्ये जर कोणाकडे काही अनहोनी झाली असेल तर त्याबद्दलचे सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला मागू शकते जर तुम्ही त्या प्रवर्गामधून जर फॉर्म भरत असाल तर. आणि जर कोणते बालक जर अनाथ असेल तर त्याबद्दलचे सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल तर तुम्हाला ते रिझर्वेशन मिळू शकते. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला तर बघू शकता ओपन कॅटेगरी किंवा EWS जर कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. आणि हा लागणार आहे तुम्हाला 2024 ते 25चा. तर तुम्ही उत्पन्नाचा दाखलासुद्धा काढून ठेवू शकता. अर्ज सुरू झाल्यानंतर काढले तरी चालते परंतु अर्जाची डेट संपायच्या अगोदर तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी असणं गरजेचं आहे. पण यामध्ये जर तुम्ही रेंटने राहत असाल तर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट आता म्हणजे आज उद्याला जरी बनवून ठेवलं तरी चालेल. जेवढं तुमचं रेंट ॲग्रीमेंट जुनं असेल तुम्हाला त्यामध्ये त्रास कमी होणार आहे. आणि कोणाकडे जर घटस्फोटित महिला म्हणजे जे पाळले असेल यांच्यामध्ये जर आईवडिलांमध्ये जर घटस्फोट झाला असेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रूफ देणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार जर तुम्ही फॉर्ममध्ये सांगितलं घटस्फोटित तरच तुम्हाला प्रूफ देणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला प्रूफ लागणार नाही आहे. त्यानंतर विधवा महिला असल्यास त्याचे सुद्धा तुम्हाला
जेही प्रूफ असेल ते द्यावं लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड जर बालकाचे लागणारच आहे, कारण हे आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे। आणि जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही अप्लाय केल्याची जी पावती आहे ही सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल। आणि आधार कार्ड जर नसेल तर 90 दिवसाच्या आत तुम्हाला हे आधार कार्ड शाळेला सबमिट करणं गरजेचं राहणार आहे। तर यामध्ये जन्मतारखेचा पुरावा काय देणार आहे तुम्ही हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघू शकता, ग्रामपंचायतमधून जर जन्म दाखला मिळत असेल तरी चालेल, किंवा ANM रजिस्टरमधील दाखला असला तरी चालेल, किंवा कुठेही तुम्ही नोंद केलेली असेल तर तिथला सुद्धा जन्माचा दाखला चालणार आहे। याबद्दलची अपडेटसुद्धा यामध्ये सांगितलेली आहे। त्यानंतर रहिवासी पुराव्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स चालणार आहे हे तुम्ही यामध्ये बघू शकता। तर यामध्ये बघू शकता, रेशन कार्ड जे होतं हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन हे चालू शकते, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी बिल, प्रॉपर्टी टॅक्स हे सुद्धा चालू शकतात। त्यानंतर नॅशनलाइज बँक म्हणजे गव्हर्नमेंट बँकेचे पासबुक सुद्धा चालणार आहे, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा गव्हर्नमेंट पासपोर्ट यापैकी एक पुरावा तुम्ही देऊ शकता। यामध्ये रेशन कार्ड जे होतं हे आता कॅन्सल करण्यात आलेलं आहे, तर राशन कार्ड ॲड्रेस प्रूफसाठी लागणार नाही आहे। आणि त्यानंतर बघू शकता, यामधून एक डॉक्युमेंट तुम्हाला लागेल। आणि जर तुम्ही भाडेतत्वावर राहत असाल तर भाडे करारनामा हा तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा, म्हणजे याला आपण नोटरी म्हणतोय। आणि ज्यांचे भाडे करारनामा नोटरी असेल त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे। आणि तुम्ही जर साधा सेतूमधून जर ॲफिडेविट करत असाल तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आणि तुम्हाला प्रवेशसुद्धा मिळणार नाही आहे। कारण लास्ट इयरमध्ये भरपूर पालकांनी फक्त सेतूमधून जे त्यांचे रेंट ॲग्रीमेंट होते हे बनवले होते, तर त्यांचे सर्वांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे आणि त्यांना प्रवेश दिलेला नाही आहे। त्यामुळे जर तुम्ही रेंटनी राहत असाल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट नोटरी करणं गरजेचं आहे, म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत रेंट ॲग्रीमेंट बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नोटरी ऑफिसला सुद्धा याबद्दलची अपडेट घेऊ शकता की दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे नेमकं कोणतं असणार आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण अपडेट होती। तर RT बद्दल संपूर्ण अपडेट डॉक्युमेंट्स यामध्ये सांगण्यात आलेले आहेत। जरी कोणाला अडचण असेल तरी तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण जी माहिती असेल ती पुरवण्यात येईल। आणि आता यामध्ये एक अडचण अशी आहे की पालकांना हे माहिती नाही आहे की या वर्षीची जे एज क्रायटेरिया आहे, जो एज क्रायटेरिया आहे तो किती असणार आहे, म्हणजे कोणत्या वर्गासाठी, म्हणजे पहिल्या वर्गासाठी कोणत्या जन्मतारखेपासून ते कोणत्या जन्मतारखेपर्यंत विद्यार्थी इलिजिबल असणार आहे। तर याबद्दलची या वर्षीची माहिती आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि ही सुद्धा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आणि ही PDF दाखवून तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट रेडी करू शकता। कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, संपूर्ण माहिती तुम्हाला कमेंट्सवर सुद्धा देण्यात येईल। व RT बद्दल फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, लोकेशन कसं सिलेक्ट करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।